त्या दाखल्यांमध्ये कुठेही रायगडावरती मशीद होती आणि ती मशीद छत्रपती शिवरायांनी बांधली असा उल्लेख नाही। जर कबूतर आणि हत्तीकरता महाराष्ट्र शासनाला वेळ असेल तर त्यांनी छत्रपतींचा सन्मान राखण्या याच्यात वरपासून खालपर्यंत कुठेही मशीद असा उल्लेख नाही। मला सांगा, रायगडावर अशा पद्धतीची वास्तूच नाही, याचा सगळ्यात मोठा पुरावा खुद्द रायगड आहे। खालिद का शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत नाशिक जिल्ह्यातील निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की जो चित्रपट ट्रेलर झालं आहे त्याच्यामध्ये नेमके काय आक्षेप आहेत। चित्रपटाचा एकंदरीत संपूर्ण आढावा आपण सामान्य बुद्धीला पकडून जरी आपण पाहिलं तर संपूर्ण भारताचे, महाराष्ट्राचे स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय आहेत। असे असताना त्या ठिकाणी महाराजांचा एकेरी उल्लेख एका पात्राशी जोडून करणं हा अश्लाघ्य अपराध आहे। हा पहिला अपराध। दुसरा अपराध, त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो इतिहास आहे या इतिहासावर जर आपण नजर टाकली असता 35% मुस्लिम हे महाराजांच्या सैन्यात होते असा खोटा नेरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवलेला आहे। 11 प्रमुख अंगरक्षक मुसलमान होते। अफजल खान जो स्वतःला मूर्तिभंजक समजत होता, संबोधत होता, ज्यांनी पंढरपूर तुळजापूरसारख्या मंदिरांना उपद्रव केला, मंदिरामध्ये गायी मारल्या, अनेक मंदिरं तोडली आणि विजापूरवरनं निघताना मी चढ्या घोड्यानिशी शिवाजी महाराजांना व पहाड का चुहा म्हणून जिवंत पकडून किंवा मारून पकडून आणेला असा मानाचा विडा उचलला। त्या अफजल खानाच्या संदर्भामध्ये एक बालपात्र आजीला विचारतं की अफजल खानाने काय केलं होतं, तर ती म्हणते की किया होगा कुछ। तर अशा पद्धतीने अफजल खानाचे गुन्हे देखील पोटात घालण्याचा प्रयत्न या चित्रपट माध्यमातून होतोय की काय असा आमचा संशय आहे। यासोबत रायगडावर जी मशीद होती त्याच्यात सांगण्यात आलंय असं तुमचा आरोप करण्यात, नेमकं काय प्रकरण आहे? असं आहे की शिवकालीन मूळ कुठल्याही दप्तरामध्ये, पुस्तकामध्ये, पत्रामध्ये, रुमालामध्ये किंवा जे काही दाखले आपण शिवकालीन ओरिजिनल देतो त्या दाखल्यांमध्ये कुठेही रायगडावरती मशीद होती आणि ती मशीद छत्रपती शिवरायांनी बांधली असा उल्लेख नाही। असं असताना देखील त्यांनी सांगितलं की रायगडावरती मशीद ही बांधलेली होती, हे अत्यंत चुकीचं आहे। तुमची भूमिका काय असणार आहे आगामी काळात? तो 8 तारखेला चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले। असं आहे की आज आम्ही शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आज जो आवाहन केलं आहे, प्रत्येक कलेक्टर्समध्ये आम्ही निवेदनं देत आहोत। आगामी 8 तारखेला त्याचं प्रकाशन महाराष्ट्र शासनाने रोखण्यात यावं। तीव्र आंदोलन त्या ठिकाणी घडेल, अन्यथा आम्ही त्या निर्मात्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, शासनाला देखील विनंतीपत्र त्या ठिकाणी दिली आहेत। जर कबूतर आणि हत्तीकरता महाराष्ट्र शासनाला वेळ असेल तर त्यांनी छत्रपतींचा सन्मान राखण्याकरता सर्व हिंदुत्ववादी संघटनांना बोलून या संदर्भात चर्चा करावी असं आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करत आहोत। चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबतीला काही मुस्लिम मावळे असल्याचं त्या चित्रपटात उल्लेख केल्याचा तुम्ही आरोप करताय, नेमकं काय आहे? प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती टक्के मुस्लिम होते याचे कुठलेही संदर्भ पुरावे उपलब्ध नाही। शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात की तुमच्या सैन्यात तुर्क असताना, म्हणजे तुर्क म्हणजे मुघल स्वतःला तुर्क म्हणायचे, मुघल म्हणजे मुसलमान, तुर्क म्हणजे मुसलमान, तर तुमच्या सैन्यात तुर्क असताना तुमचा विजय कसा होईल? म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात की मुसलमान तुमच्या सैन्यात आहेत तर तुमचा विजय होणं शक्य नाही, तर ते स्वतःच्या सैन्यात कसे मुसलमान ठेवतील? त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही संदर्भ पुरावे उपलब्ध नसताना या चित्रपटात 35% मुसलमान होते असा जो दावा केला गेला आहे, तर त्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी त्यांचे खरे पुरावे संदर्भ आमच्यासमोर उपलब्ध करावेत। महाराष्ट्र शासनाने सुद्धा तज्ज्ञांची एक समिती नेमावी, त्या समितीसमोर हे पुरावे या लेखक, निर्माता, दिग्दर्शक जे खालिद का शिवाजी चित्रपटाचे आहेत त्यांनी सादर करावेत आणि मगच त्याच्या प्रदर्शनाचा, प्रसारणाचा विचार महाराष्ट्र शासनाने करावा। प्रत्यक्ष टीजरमध्ये जर एवढे गंभीर मुद्दे असतील
ज्याच्यामध्ये स्पष्ट दोष दिसत आहेत ऐतिहासिक विषयक, तर चित्रपटामध्ये, संपूर्ण चित्रपटामध्ये अजून बऱ्याच गोष्टी विकृत स्वरूपात मांडल्या गेल्या असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे संपूर्ण चित्रपटावरच बंदी आणावी असं आमच्या सगळ्या संस्थांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात आम्ही आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे. त्याच्याचबरोबर आम्ही या चित्रपटासंबंधात महाराष्ट्र शासन, त्याचा सांस्कृतिक विभाग, केंद्रीय सांस्कृतिक विभाग या सगळ्यांनी याच्या मागे काही षडयंत्र आहे का याची चौकशी करावी अशी देखील या निमित्तानं मागणी करीत आहोत. माझ्यासोबत सौरभ करडे सर आहेत. हे दादा, नेमकं तुमचा आक्षेप काय आहे? आमचा आक्षेप त्याच्यावर एक नकाशा तुम्हाला पुराव्यासकट दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असं थेट अत्यंत खोटा संवाद त्या स्क्रीन प्ले ज्यांनी कोणी लिहिला त्यांनी त्या सीनमध्ये लिहिलेला आहे. तो ट्रेलरमध्ये दिसला. पुरावे आम्ही मागितलेत की हे कशाच्या पुराव्याच्या आधारावर आहे, पण तरी सुद्धा जनतेच्या समाधानासाठी मी तुम्हाला एक पुरावा दाखवतो. किल्ले रायगडावर आजही तुम्ही गेलात तर रायगडावरचा एक अत्यंत ठळक शिलालेख जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर आहे, ज्याला बऱ्याचदा जगदीश्वराजवळचा शिलालेख म्हणून ओळखतात, त्या शिलालेखाचा हा फोटो, ही प्रत आहे. त्याची सुरुवात आहे बघा, प्रासादो जगदीश्वरस्य. याच्यामध्ये या साधारण ओळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना सोबत घेऊन रायगडावर काय काय वास्तू निर्माण केल्या याचा उल्लेख इथे पूर्णपणे केलाय. आणि त्याच्यात राजवाडे बांधले, तलाव बांधला, काही कुठल्या पद्धतीने बाकीचं बांधकाम केलं असं सगळं आलंय. पण इथे या शिलालेखात कुठेही मशीद अशा पद्धतीचं कुठलंही प्रार्थनास्थळ बांधलं याचा जराही उल्लेख नाही. आता मी तुम्हाला एक तथ्य सांगतो. हा शिलालेख छत्रपती शिवरायांच्या समोर केला, हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीनं केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हा रायगडावरती त्या ठिकाणी लावण्यात आला. पण शिवाजी महाराजांच्या, छत्रपतींच्या समोर जे लावण्यात आलं ते सत्य तुमच्या समोर आहे. मग असत्य कशासाठी सांगावं? अजून एक दाखवतो बघा तुम्ही, की हा एक रायगडाचा जुना नकाशा आहे. याच्यात पार अगदी इथे तुम्हाला भवानीचा खळगा, भवानी तलाव, म्हणजे रायगडचं एका बाजूचं टोक ते इथपर्यंत पाचाडखिंडीपर्यंत जुनं मॅपिंग आहे हे सगळं. म्हणजे मी जुन्यात जुनं का दिलं, याच्यात वरपासून खालपर्यंत कुठेही मशीद असा उल्लेख नाही. मला सांगा, रायगडावर अशा पद्धतीची वास्तूच नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा खुद्द रायगड आहे. मग असं असताना सिनेमासारख्या माध्यमातनं अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह जो शिवाजी महाराजांच्या, छत्रपतींच्या शिवकाळातल्या इतिहासाचं विकृतीकरण करणारा आणि इस्लामीकरण करणारा आहे, हा का पसरवला जातोय? पूर्वी अशाच भाकडकथा पसरवल्या गेल्या म्हणून विशाळगडावरचं आक्रमण वाढलं आणि विशाळगडावर आज किती अवैध अतिक्रमणं झाली ते आपल्याला माहिती आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये जो किल्ला अग्रभागी आहे त्या दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगडाच्या बाबतीत अशा पद्धतीचा पुरावेहीन असलेला खोटा नरेटिव्ह आपण सहन करणार नाही. पण असं सांगितलं जात आहे की जो चित्रपट आहे तो सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं तो पुरस्कारासाठी पाठवला होता. ज्या दिवसापासून आमच्या समोर ही गोष्ट आली त्या दिवसापासून आम्ही मंत्रालयापासून सेन्सॉर बोर्ड, निर्माते आणि ज्या कुठल्या कमिटीने हा पुढे आणला असेल त्या सगळ्याचा निषेध केलेला आहे. याच्यामध्ये कुणाचं सरकार आहे हा फरकच नाही. रायगडाच्या बाबतीत काय चाललेलं आहे हे आमच्यासाठी शिवभक्त आणि रायगडचे पाईक म्हणून महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जो दोषी सापडेल त्याला शासन झालं पाहिजे. आपण पाहिलं तर सरकार तर हिंदुत्ववादी आहे आणि त्याच्या विरोधात समजा जो काही चित्रपट आहे त्याच्या संदर्भात सरकार भूमिका घेते. सरकारला काय आव्हान कराल? सरकार हिंदुत्ववादी आहे, आम्ही त्याच विचारांचे आहोत. सरकारला आवाहन आणि विनंती एवढीच राहील की हा जो सिनेमा आहे खोटा सिनेमा, खोटा नरेटिव्ह पसरवणारा, ती लोक म्हणतात की तुम्ही पूर्ण सिनेमा बघा, नाही बघायचा. रायगडाच्या बाबतीत असं असत्य बघायचं नाही. सरकारला आमची विनंती एवढी आहे, आवाहन पण एवढंच आहे की ह्या सिनेमाचं प्रसारण, मग ते OTT असेल किंवा पडदा असेल, सर्व माध्यमातलं थांबवावं. आणि समजा जर सरकारनं तो प्रदर्शित केला तर तुमची सगळ्यांची भूमिका काय असेल? त्याच्यावरती पुढे योग्य अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेतली जाईल. तर आपण पाहू शकता की खालीद का शिवाजी हा चित्रपट जो येतोय त्या संदर्भात त्या जे आक्षेप त्यामध्ये आहेत त्या आक्षेपावर आपण त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तर पुढील काळात आपण पाहणारच आहोत की सरकार यावर कुठली कार्यवाही करते.